नाफेडचा दर 1855 झाला, अशी काल दिवसभर विशेषतः संध्याकाळी चर्चा होती. अनेकांनी मला विचारलं आणि त्या संदर्भात आपण काही एपीओशी संपर्क केला आणि त्यातून बातमी कन्फर्म होते का ते पाहिलं. दरम्यान आज सकाळी वर्तमानपत्रांमध्ये नाफेडनं त्यांच्या खरेदी केंद्रांची जाहिरात दिलेली आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 18 खरेदी केंद्र जाहीर झालेली आहेत. नाफेडचा दर 1855 हा जर वाढला तर कांद्याचे भाव वाढणारच नाही तर भडकण्याची शक्यता आहे. मात्र कांदा विक्रीच्या संदर्भात कसे निर्णय घ्यायचे किंवा हे बाजारभाव वाढल्यानंतर काय परिस्थिती राहील, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. शेतकऱ्यांच्या नाफेड खरेदी केंद्राच्या तक्रारी पण आहेत, ते पण थोडंसं बघूया. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 2 जून आणि वार आहे मंगळवार. काल सोमवारी सायंकाळी 1855 रुपये प्रति क्विंटल नाफेडनं नवीन दर जाहीर केला या आठवड्याचा, अशी चर्चा होती. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या ग्रुपवर त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी हा मेसेज टाकलेला होता. इतरही काही ग्रुपमध्ये चर्चा होती. आपला शेतकरी आंदोलनाचा जो ग्रुप आहे तिथे काही सदस्यांनी मला विचारलं, हे खरं आहे का? म्हणून आपण काही फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा जे सहकारी सोसायटी आहेत, ज्यांनी यंदा नाफेडमध्ये सहभाग घेतलेला आहे कांदा खरेदीमध्ये, अशांशी कॉन्टॅक्ट केला. त्यांच्यापर्यंत काल सायंकाळी तरी काही माहिती नव्हती. पण पोर्टलवर जेव्हा ते आज सकाळी पोर्टल सुरू करतील तेव्हा कदाचित हे अपडेट होऊ शकतं. 1580 रुपये जेव्हा बाजारभाव झाला तेव्हा बाजारात अचानक खळबळ उडाली आणि मागचे 10 दिवसांपासून तुम्हाला कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी वाढलेले दिसत आहेत. विशेषतः व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की जे ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज कांदे त्याचे पण बाजारभाव वधारलेले आहेत. तर चांगल्या क्वालिटीचे कांदे हे कमी येत आहेत किंवा कमी असल्यानं त्यांचे बाजारभाव स्थिर आहेत. ते पण काही ठिकाणी 2,500 ते 3,000पर्यंत गेलेले आहेत. नाफेडची ही बातमी सकाळपर्यंत जर कन्फर्म झाली, हा व्हिडिओ आता सकाळी साधारण 7:30च्या सुमारास मी इथं रेकॉर्ड करतो आहे. कदाचित तो 8, सव्वा 8ला तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि या दरम्यान जर लिलाव होत असतील तर कालच्यापेक्षा बाजारभाव वाढू शकतील. अन्यथा काही ठिकाणी बाजारभाव 50-100 रुपयांनी घसरण्याचा ट्रेंड असतो, हे मी काल सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही उगाचच कुठल्या तरी अपेक्षित राहावं आणि त्यात गैरसमज व्हावेत असं मला वाटत नाही, ॲग्रो शिवारला वाटत नाही. आणि तुमचं नुकसान टळावं हा त्यामागचा उद्देश आहे. नाफेडनं त्यांच्या खरेदी केंद्रांची टेलिफोन नंबरसह एक यादी जाहीर केलेली आहे. ती यादी वर्तमानपत्रात आलेली आहे. ती आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला पण मी टाकणार आहे. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आपण सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रातलेच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यातले पण बाजारभाव आणि माहिती देत असतो. कधी कधी कन्फर्म असेल तर हवामानाची किंवा पावसाचे व्हिडिओ वगैरे अशी माहिती असते. तर इथे व्हॉट्सअप चॅनलची लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहे. यूट्यूबच्या खाली जे कमेंट्स येतात ना, त्यात पहिल्या कमेंटला ती लिंक आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुक चॅनल, तुम्ही तिथं जाऊन त्याला क्लिक करू शकता. फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही फेसबुकला फॉलो करू शकता. अनेक शेतकरी माझ्याशी बोलतात आणि अलीकडे मी काही ठिकाणी नंबर पण तिथं देतो. त्यामध्ये मला असं वाटलं की हा समोरचा माणूस व्यापारी नाही आहे, व्यवस्थित आहे, विश्वासू आहे, तर मी नंबर देतो आणि आमचं छान संवादही होतो. त्यामुळे तुम्हाला त्याही माध्यमातून कॉन्टॅक्ट करता येईल. आता आणखी एक जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि हे असं का घडतंय, त्याची काय गोष्टी आहेत आणि आपण काय त्याच्यातनं निर्णय घ्यायचे आहेत ते पण आपण बघूया. साधारण 18 यांची लिस्ट झाली आहे आणि या लिस्टसाठी तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं आहे, त्याच्यासमोर जे नंबर दिलेले आहेत तिथे कॉन्टॅक्ट कराच. पण नाफेडच्या वेबसाईटचं नाव सांगतो, nafed-india.com. परत एकदा सांगतो, www.nafed-india.com. इथे तुम्हाला नोंदणी करायची आहे किंवा ई समृद्धी पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करायची आहे.
नसेल तर तुम्ही या संस्थांशी कॉन्टॅक्ट करा, त्यांना योग्य कागदपत्र देऊन तुम्ही तुमचा कांदा विक्री करू शकता. पहिली आहे चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था चांदवड, इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था सोसायटी उमराणे, कळवण बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड देवळा, कळवण तालुका बहुउद्देशीय सहकारी सोसायटी उमराणे, कृषी साधना महिला मल्टीस्टेट ॲग्रो कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड विंचूर माझ्याच गावची आहे, नांदगाव तालुका तुळजा भावी संस्था, नांदगाव ओम चैतन्य मल्टीस्टेट ॲग्रो पर्पज सोसायटी निफाड, पिंपळगाव बसवंत ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड पिंपळगाव, त्याच्यानंतर प्राउटिस्ट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नामपूर, राजा उरकर कृषी सहकारी संस्था निफाड, रेणुका अटल कृषी पणन नाविन्यपूर्ण सहकारी संस्था लिमिटेड देवळा, सह्याद्री अटल कृषी पणन नाविन्यपूर्ण सहकारी संस्था लिमिटेड ताहराबाद, शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कळवण आणि ठिकाण आहे देवळा. त्यानंतर मी शेवटचं गाव वाचतोय त्या ठिकाणी सेंटर आहे श्री गुरुजी अटल नाविन्यपूर्ण कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चांदवड लासलगाव, श्री शक्ती महिला अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित चांदवड. आता या ज्या अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था जी आहे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित, अशा 4 संस्थांची नावं सारखी आहेत आणि त्यांना काम मिळालंय. तिथे काही जणांनी आक्षेप घेतलेला आहे. आता ते काय मी त्यांच्याशी फोन किंवा तुम्ही फोन केल्यानंतर कळेल. सध्या तरी असं काही दिसत नाही आहे त्याच्यामध्ये. द सप्तश्री फार्मर प्रोड्युसर लिमिटेड चांदवड, त्याच्यानंतर वडगाव गिरणारे आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित लासलगाव, वैष्णवी अटल नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय सेवा संस्था मर्यादित लासलगाव. आता या खरेदी केंद्रांमध्ये आपण परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्या सगळ्या याच्यातील नंबर मी तुम्हाला देईनच. त्याच्यामध्ये ही जाहिरातच मी टाकणार आहे. मी देईन म्हणजे मी काय असं कुठनं माहिती गोळा केलेली नाहीये. आता पुढच्या याच्यामध्ये कांदा विकायचा की ठेवायचा ते आपण बघणारच आहोत. भाव वाढले तर बाजाराचा ट्रेंड कसा असेल, व्यापाऱ्यांचं वर्तन कसं असेल, या पण गोष्टी समजून घेऊ. तर काही संस्थांच्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी तक्रार केला, विशेषतः मालेगाव परिसरातल्या किंवा मुंगसे परिसरातल्या. त्यांनी असं सांगितलं की या संस्थांनी हे संस्था चालक आम्हाला कमी दर देत आहेत. म्हणजे 1580 रुपये असेल तर काही ठिकाणी ते आम्हाला 1400-1300 असंच देत आहेत. आम्ही ते नाकारू शकत नाही कारण आमचे त्यातले काही नातलग असतात, आमचे रिलेटिव्ह असतात. काही जण विचारतायत असं फसवणूक झाली तर तक्रार कोणाकडे करायची. कृपा करून असं कोणालाही अधिकार नाही. पैसे तुमच्या खात्यामध्ये येतात. त्यामुळे कोणी असं म्हणत असेल तर 1200ला तुझा कांदा घेतो, 1300ला घेतो. काही जण काही सोसायटीवाले कमिशन मागतायत. म्हणजे शेतकऱ्यांकडनं 200 ते 300 रुपये कमिशन काढतायत. कारण यंदा घोटाळा करायला त्यांना काही विशेष चान्स नाही आहे. घोटाळा होत आहे, तो कसा होईल ते आपण पुढे सांगणारच आहे त्याची माहिती. त्यामुळे ते कमिशन घेण्याच्या मानसिकतेत आहेत. अशा तक्रारी ऑन रेकॉर्ड शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. तर असे कोणी कमिशनधारक सोसायटी किंवा सहकारी संघ असतील किंवा कोणी कमी पैशात जर कांदा तुमच्याकडनं खरेदी करत असेल तर देऊ नका. तुम्ही तो बाजारात विकलेला केव्हाही चांगला. पण सध्या तरी जर 1855 भाव मिळत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त नाफेडला कांदा विकावा. तुमचा जो ग्रेडिंगचा जो प्रश्न होता, ज्याचा व्हिडिओ आपण आला आणि शेतकऱ्यांना नकारात्मक भावना होती, मी म्हणालो की या व्हिडिओचा दुसरा भाग मी करीन आणि त्याचा प्रसंग आज आला आहे. तर तो त्याचं महत्वाचं असं आहे, या ग्रेडिंगचा प्रश्न पणन मंत्र्यांनी आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं पण याचे 2 स्टेटमेंट आलेले आहे, अधिकृत स्टेटमेंट आहे. राज्याचे पणन मंत्र्यांनी पहिलं स्टेटमेंट केलंय की उद्या असा कोणी भ्रष्टाचार केला तर त्याच्यावर आता मकोका लागेल. म्हणजे जे गुंडगिरी वगैरे असते ना त्या पद्धतीनं लागेल. त्यामुळे अशा संस्थांनी सावध राहावं. त्यामध्ये काही व्यापारी पण आहे आणि त्या अजूनही काहींनी खरेदी करून तो कांदा नाफेडला विक्रीच्या तयारीत ठेवलाय, बनावट 7/12 घेऊन. तिथं काय लूपहोल आहे ते आपण उद्याच्या याच्यात बघूया. सध्या तो विषय नाहीये. दुसऱ्या याच्यामध्ये दुसरं एक असं आहे की ग्रेडिंग आणि याची व्यवस्था कृषी मंत्रालय आणि त्यांनी ते करणार आहे. बाजार समित्यांमध्ये कालपर्यंत तरी
खरेदी सुरू झालेली नव्हती, मात्र ती होईल किंवा बाजार समित्यांमध्ये केंद्र स्थापन होतील आणि लवकरच त्याची पण माहिती तुम्हाला मिळेल. त्यामुळे या खरेदीबद्दल सध्या तरी शंका घेऊ नका. तिसरा प्रश्न असा आहे, की केंद्रीय वखार महामंडळ जे आहे, त्या महामंडळाकडनं जो कांदा आहे तो नाकारला जातोय. आता त्यांच्या एस-ओ-पीमध्ये म्हणजे कांद्याच्या अटी शर्तीमध्ये सुद्धा बदल होतील आणि बदल करण्याच्या सरकार तयारीत आहे. त्यामुळे त्यांना आता दुसरा कांदा खरेदी करावा लागेल. अन्यथा सरकारला अशी भीती आहे किंवा नाफेडला किंवा या सगळ्या लोकांना भीती आहे, की यंदा कांदा डॅमेज होतो आहे, चांगल्या क्वालिटीचा माल राहणार नाही. त्यामुळे तसं झालं तर जुलै-ऑगस्टमध्ये कांदा 3,000च्या पुढे जाईल. असं नको व्हायला, की पाकिस्तानवरनं आपल्याला कांदा आयात करावा लागेल. देशभक्ती त्याच्यामध्ये आपले प्रश्न निर्माण होतील. ठीक आहे, तो वेगळा याच्यावर त्या खोलात जायचं नाही. राजकारणात याच्या बऱ्याच गमती आहेत. सध्या तरी आपण सकारात्मक राहूया. नाफेड एनसीसीएफची यादी अजून यायची आहे. नाफेडची कांदा खरेदी सुरू आहे मागच्या 12 तारखेपासूनच, जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून, आणि जेव्हा 1200 रुपये जो भाव 1280 वगैरे भाव होता तेव्हापासून सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी कमी नोंदणी करता आहेत. अशा काही जे काही प्रतिक्रिया आहे त्या संबंधित केंद्र चालकांकडनं येत आहे. तुम्ही जास्तीत जास्त जर नोंदणी केली नाही तर तुमच्या नावानं, म्हणजे जसं मतदानाला तुम्ही गेला नाही तर डुप्लिकेट मतदान होतं, तर तुमच्याऐवजी दुसरा कोणीतरी सातबारा घेऊन जाईल, की ज्या सातबाऱ्यावर कदाचित द्राक्ष असतील, कदाचित रिकामी जमीन असेल आणि त्याला 1,500-2 हजार काहीच नाही ना, पडीक जमीन आहे, आणि मग कुठला तरी व्यापारी त्याच्यावर मलिदा मारेल. मी व्यापारी हे नाव अतिशय जबाबदारीनं घेतो आहे, कारण या वेळेस असं सांगितलं जातंय, की अनेक व्यापाऱ्यांनी 5 ते 6 रुपयामध्ये एप्रिल आणि मे मध्ये गोडाऊन भरून ठेवलेला आहे आणि त्यातून ते आता नाफेडला वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे बनावट शेतकरी पाठवतील, ड्रायव्हर पाठवतील, या पद्धतीनं विकण्याच्या तयारीत आहे. तिथं प्रत्यक्ष नोंद मात्र शेतकऱ्याची होईल. त्यामुळे सावध राहा. आपल्याला आणखी एक आंदोलन करायचं आहे, ते म्हणजे की मी कांदा नाफेडला विकेल, नाफेडनं जर माझं कांदा घेतला नाही संबंधित केंद्रानं, तर मी त्याची तक्रार जिल्हाधिकारी, संबंधित बाजार समितीचे सचिव, त्याच्यानंतर तहसीलदार, डीएम, म्हणजे तुमचे उपनिबंधक कार्यालय, कुठे कुठे तक्रार करायची ते सांगतो. आणि सरळ तुम्ही जर तरुण शेतकरी असाल तर सरळ ट्विट करा अमित शहा, जे आपले सहकार मंत्री आहेत त्यांना, सरळ ट्विट करा प्रल्हाद जोशी यांना, आणि सरळ ट्विट करा केंद्रीय कृषी मंत्री यांना. याची दखल घेतली जाते. अनेकांना तसे अनुभव आलेले आहेत. आपलं सरकार नावाचं जे पोर्टल आहे तिथेही तक्रार करू शकतात. पण आता जर तुम्ही शांत राहिला तर तुमचा कांदा कुठला तरी भलताच व्यापारी खाऊन जाईल आणि तुम्ही मात्र पडता पण पडणार नाही. अशा स्थितीमध्ये तो कांदा परत आणावा लागेल. ही चूक करू नका. आता कांदा विकायचा की नाही, व्हिडिओ मोठा होतोय, माफ करा सकाळच्या वेळेस. तर कांदा नाफेडचे भाव वाढले आणि जर व्यापाऱ्यांनी आधीच कांदा भरून ठेवला, अशा काही बातम्या समजत आहेत, याच्यावरनं मी हे स्टेटमेंट करतोय. तर ही जी भाववाढ आहे बाजारात 2 ते 3 रुपयांनी होईल. कांद्याची जिल्ह्यानुसार बाजारभाव कसे राहतील या आठवड्यात, तिथं तेजी येणार आहे हे मी सांगितलेलं आहे. पण ते कसे राहतील तर त्याची माहिती तुम्हाला जॉईनच्या बटनावर मेंबरशिप व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. त्यामध्ये आता 2 रुपये ऍड करा, तर तुम्हाला 2 ते 3 रुपये फायदा होऊ शकतो. 1800 रुपये असेल तर तुमच्या स्टॉकच्या कांद्याला बाजारात नक्कीच 2,000 रुपये किंवा त्याचे भाव मिळतील. पण 1855 रुपये हे मिळणार आहे की नाही या संदर्भात अजून कन्फर्म झालेलं नाही, तेही सांगतो. माझ्याकडे अजून त्याची कन्फर्म बातमी नाही. ती बातमी कदाचित आज येईल. आणि आज महाविकास आघाडीतर्फे दुसरं आंदोलन आहे. बागलाण तालुक्याची शेतकरी संघटना जी आहे, शरद जोशी प्रणित, तिथले काही कार्यकर्ते उपोषणाला बसत आहेत. कांद्यासह वेगवेगळ्या मागण्यांसह परत आंदोलन होतं आहे. इकडे ॲग्रोशिवार आणि आपण जे आंदोलन सुरू केलं होतं, ॲग्रोशिवार आंदोलनाचे सगळे शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला पण परत काही आंदोलनाच्या तयारीत आम्ही जर केलं तर आम्ही करू, मोफत कांदा वाटण्याचं किंवा तिथं देऊन टाकायचं, जेणेकरून जर व्यापारी, दलाल, आडते किंवा आणखी कोणी फसवत असेल
तर त्यांना तिथे दणका बसेल. या सगळ्याचा परिणाम बाजार व्यवस्थेवर होईल, पण तो 4 ते 5 दिवस टिकेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातला कांदा विक्री करण्यासाठी अतिशय चांगला काळ आहे. कधीपासनं? उद्या, परवा ते शनिवारपर्यंत. मात्र रांगा लावून गर्दी करू नका. ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कांदा तर काढूनच टाका. पण जो स्टॉकचा कांदा आहे त्यातून पहिल्या टप्प्याचा कांदा 15%, 20%, 10%, 5% जे तुम्हाला गरज असेल त्यानुसार विक्री करायला हरकत नाही. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. अतिशय तळमळीनं मी सांगतोय. अगदी सकाळी पहाटे उठून तो व्हिडिओ करतो आहे. तुम्ही समजून घ्याल, कांदा विकायचा की ठेवायचा हा निर्णय तुमचा आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर कालच मी या संदर्भात मेसेज दिलेला आहे काही सहकाऱ्यांना. आणि येणाऱ्या काळामध्ये आता कांद्याचं शेअर मार्केटप्रमाणे गुंतवणूक कशी होते? नाफेडच्या खरेदीमध्ये यंदाही व्यापारी कसे घुसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय लूपहोल्स आहेत, अफवा कशा पसरवल्या जातात आणि तुमची फसवणूक करून तुम्हाला शेवटी 2च रुपयांनी कांदा कसा घेतला जातो, अशा सगळी माहिती आपण आज संध्याकाळी किंवा उद्या सविस्तर बोलू. जोडून राहा. ॲग्रोशिवार जी माहिती देतं अशी माहिती कुठेही कोणी देत नाही. कारण आम्ही जागृतीचं काम करतो. कुणाकडनं पैसे घेऊन व्यापाऱ्याकडनं आणि त्याची भलामण करणं किंवा आम्ही पैसे घेऊन आंदोलनही करत नाही. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मी पंकज जोशी, विंचुरकर.